हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 7 भाग 8. एकत्वाने ज्ञान उपलब्ध. जेथे एकत्व आहे तेथे समजूतदारपणा आहे. समजून घेणे म्हणजे व्यक्तीशी प्रेमाने आणि काळजीने वागणे. संत कबीर म्हणतात, पोथी पडपड जगमरा, पंडित बना नकोय. ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय. अशी आख्यायिका आहे की एकदा एक पाहुणा ब्रिटनच्या राणीच्या मेजवानीमध्ये चुकीचे काटे चमचे वापरत होता. राणीने सुद्धा त्याच्यासारखीच चुकीची सामग्री वापरली आणि पाहुणचार दाखवला. शिष्टाचाराची परिपूर्तता यांत्रिकरित्या नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेला सांभाळून केली जाते. जेव्हा एकत्व असतं तेव्हा दुसऱ्याला समजून घेतलं जातं. आईला बरोबर कळतं बाळ का रडतंय, म्हणून आपण म्हणतो, यूज युअर हार्ट टू गाईड लाईफ. इथे हृदय म्हणजे माणसाचा चांगुलपणा. जसा माणूस अधिकाधिक निस्वार्थी बनत जातो, त्याची मनाची खळबळ थांबते आणि उपजत ज्ञान प्रगट होतं. जसं मन शुद्ध होतं तसं ज्ञान समोर येतं. जेव्हा सर्व अशुद्धता संपते तेव्हा साक्षात्कार होतो. एम्प्टी thyself and I shall fill thee, हे येशू ख्रिस्ताचे अमर प्रतिपादन. जीवनाचे 2 नियम आहेत. एक, जसा स्वार्थ वाढतो तशी मानसिक शांतता कमी होते. दुसरा, जशी मानसिक शांतता कमी होते तशी बुद्धी नाहीशी होते. स्थूल मन हे इच्छांनी भरलेलं असतं. त्याच्या इच्छापूर्तीमध्ये व्यत्यय येत असतो आणि त्यामुळे मन तणावग्रस्त होत असतं. असं मन एकाग्रतेस अडथळा आणतं. मनातले विचार इकडून तिकडे उड्या मारत असतात. त्यामुळे बुद्धीचा एकाग्रतेचा प्रयत्न निष्फळ होतो. एकाग्रता गमावलेली माणसं नकळत चुका करून खूप काही गमावतात. बुद्धी अशक्त आहे आणि मन अभिलाषांनी भरलेलं आहे. जेव्हा मन अशांत असतं तेव्हा बुद्धी विवेक करू शकत नाही. आपण तणावग्रस्त असतो तेव्हा आपल्याला ज्ञान गवसत नाही. जसं खेळाडू तणावामुळे प्रभावीपणे खेळू शकत नाहीत. सर्जन्स त्यांच्या नातेवाईकांचं ऑपरेशन करू शकत नाहीत. किंवा विद्यार्थी परीक्षेचा पेपर व्यवस्थित सोडवू शकत नाहीत जेव्हा ते तणावात असतात. स्वार्थ, अशुद्धता मनाला अशांत करतात. इच्छा बुद्धीला झाकून टाकतात. जीवनात इच्छाच करता करविता बनतात. जेव्हा इच्छा तीव्र असते तेव्हा सत्याचा बळी जातो. नाहीतर ज्ञान सोपं असतं. जे आहे ते बघायचं असतं. राजा आणि त्याचे अदृश्य नवीन कपडे या गोष्टीत छोट्या मुलाला जे दिसले ते नागरिकांना का दिसलं नाही? त्यांना स्वार्थामुळे दृष्टिदोष झाला होता. स्वार्थ मनाची घालमेल वाढवतो. जेव्हा आपण निस्वार्थी असतो तेव्हा शांत असतो. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपलं ज्ञान उपलब्ध असतं. जेवढे जास्त शांत राहू तेवढं आपल्याला जास्त ज्ञान मिळेल.
ज्ञान संपादनेसाठी मनःशांती अत्यावश्यक आहे. थोडक्यात, ज्ञानामुळे चांगुलपणा मिळतो, चांगुलपणामुळे शांतता मिळते, शांततेमुळे ज्ञान मिळते, ज्ञानामुळे चांगुलपणा वाढतो. असं हे चक्र आहे.